दत्तानंदला कोणीतरी राजेश घुगे या सायकॅट्रिस्टचा नंबर दिला. दत्तानंद राजेशची अपॉइंटमेंट घेऊन त्याच्या दवाखान्यात पोहोचला. दत्तानंद एका सोफ्यामध्ये निवांत पडला आणि राजेश त्याला प्रश्न विचारू लागला. राजेश: तर दत्तानंद, काय होते तुम्हाला? दत्तानंद: डॉक्टर, मला वेड लागायची पाळी आली, किंवा बहुतेक मला वेडच लागली. राजेश: हे बघा, आपण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमधून जात असतो, पण त्यामुळे एवढं निराश व्हायचं काहीच कारण नाही. सर्व गोष्टींवर आपण योग्य पद्धतीने उपाय केला की त्यातून मार्ग निघतो. गोष्टी बोलल्यानेच मार्ग निघतो. मला पहिल्यापासून सांगा, तुम्हाला असं का वाटते की तुम्हाला वेळ लागली? डॉक्टर राजेशने अतिशय समंजसपणे, तोल ढळून न देता आपल्या पेशंटला समजावून सांगितलं. दत्तानंद: डॉक्टर बघा, मला नेमकं माहीत नाही की कधीपासून, पण बहुतेक लहानपणीपासूनच ह्याची सुरुवात झाली. मला एकदा शाळेमध्ये काहीतरी चुकीची शिक्षा मिळाली. चुकीची म्हणजे शिक्षा चुकीची नव्हती, मी काहीतरी चूक केली म्हणून शिक्षा मिळाली. मला एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं. मी खूप नाराज होऊन बसलो होतो. मला त्या खोलीत कधी झोप लागली कळालंच नाही. मला असं वाटू लागलं, हे जग खूप वाईट आहे, हे जग जाऊन टाकलं पाहिजे. जेव्हा माझे डोळे अचानकपणे उघडले तेव्हा मी बघितलं की मला ज्या खोलीत डांबून ठेवलेलं त्या खोलीला आग लागलेली होती. तेवढ्यात कोणीतरी बाहेरून आलं आणि मला खोलीतून ओढत बाहेर घेऊन गेलं. नंतर मला शाळेतून खूप बोलणी खायला लागली. आग कशी लागली हे मला काही आठवतच नव्हतं. त्यामुळे शाळेतील सगळी लोक म्हणायची की मी येडा आहे, मला येड्याचे झटके येतात. मग मी आग लावून मोकळा होतो आणि सगळे विसरून जातो. त्यानंतर सुद्धा काही वेळा मी अशीच आग लावली, पण त्याबद्दल मला काही आठवायचं नाही. पण हल्ली 1 महिन्यामध्ये मी 2-3 वेळेला आग लावली, आणि ह्यावेळी बहुतेक मला माहीत होतं की मी आग लावतोय, पण ती आग आपल्या आपणच लागायची, मला ती थांबवता पण यायची नाही. एवढं बोलून दत्तानंद शून्यात बघितल्यासारखा कुठेतरी बघत राहिला. डॉक्टर राजेशने एकदा काढलेल्या नोट्सवर नजर टाकली आणि मग तो बोलू लागला. राजेश: दत्तानंद ह्याला हायपर टेन्शन म्हणजे खूप जास्त टेन्शन आल्यामुळे होणारा त्रास म्हणतात. आपल्या डोक्याला खूप त्रास झाला की डोक्यामध्ये काही हार्मोन्स जमा होतात आणि त्यामुळे अशा गोष्टी घडतात. केमिकल लोचा. बऱ्याच वेळेला पेशंटला कळत सुद्धा नाही की नेमकं काय झालं. मी काही गोळ्या देतो, त्या घेत चला, हळूहळू त्रास कमी होईल. दत्तानंदने राजेशकडून गोळ्याची चिठ्ठी घेतली आणि मेडिकलमध्ये उभा राहून त्याने एक गोळी घेतली. ती गोळी घेतल्यानंतर दत्तानंदला अजूनच त्रास व्हायला लागला. तो 2 मिनिटं डोकं धरून मेडिकलमध्ये खालीच बसला. तेव्हाच समोरून डॉक्टर राजेश त्याला दत्तानंदला दिसला. तो त्याच्या कारकडे जात होता. दत्तानंद पळतच राजेशकडे पोहोचला. विदिन नो टाईम दत्तानंद आणि दत्तानंद डॉक्टरला म्हणू लागला, डॉक्टर, डॉक्टर, माझं डोकं ती गोळी घेतल्यापासून अजूनच दुखायला लागली. राजेश: हे बघ दत्ता, त्या गोळ्या काहीच साईड इफेक्ट नाहीत. ती एक विटॅमिनची गोळी आहे, त्यामुळे तुम्हाला त्या गोळीमुळे दुखू शकत नाही. हे सगळं तुमचं मानसिक आहे, हे डोक्यातून काढून टाका. थोड्या वेळाने आपोआप डोकं शांत होईल. असं म्हणत राजेशने कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण लगेच दरवाजा आपला पण आपटला जाऊन बंद झाला. आणि पुन्हा राजेश त्याला उघडायला बघतोय, पण तो उघडेनाच झाला. मग दत्तानंद बोलू लागला, हो डॉक्टर, मी काही खोटं बोलतोय का? हे मानसिक वगैरे काही नाही, माझं डोकं दुखायला लागली. दत्तानंद अतिशय रागावून बोलत होता, पण राजेशला कुठेतरी जायची घाई होती, त्यामुळे तो दत्तानंदला कटवू बघत होता. राजेश: हो दत्तानंद, मी तुम्हाला मगापासून खूप वेळ दिला आणि तुम्हाला काही झालेलं नाही. राजेश सुद्धा ठणकावून म्हणाला. तसा दत्तानंदचा पारा अजूनच चढला. त्याच्या डोळ्यात जणू आग होती आणि त्याने रागाने राजेशकडे बघितलं. तसं राजेशची गाडी आणि आजूबाजूच्या गाडीच्या काही काचा फुटून गेल्या. आता मात्र राजेश सुद्धा घाबरला. दत्तानंद म्हणाला, मी म्हणतोय ना, माझं डोकं दुखतंय, तुमचा विश्वास का नाही बसत आहे? का तुमच्या या कोटला मागून आग लागल्यावर मगच तुमचा विश्वास बसणार आहे? दत्तानंद अतिशय रागावून म्हणाला आणि पुढच्या क्षणाला राजेशच्या कोटला मागच्या बाजूने आग लागली. दत्तानंद ती आग पाहून थोडा तळ्यावर आला आणि लगेच आग विझवण्यासाठी प्रयत्न चालू करू लागला, पण ती आग काही केल्या विझत नव्हती. तेव्हा तो आजूबाजूला कुठं पाणी दिसतंय का शोधू लागला. त्याचं लक्ष कुठंतरी एका ठिकाणी गटरीकडे गेलं. त्या गटरीला एक होतं झाकण. दत्तानंदनं आणि राजेशला सुद्धा त्या गटरीचं झाकण दत्तानंदनं काही हात न लावता फक्त विचाराच्या शक्तीनंच उडवून टाकलं. ते झाकण कुठेतरी हवेत उडून गेलं आणि राजेशला सुद्धा दत्तानंदने हात न लावता हवेत उडवलं आणि त्या गटरीतून बुचकळून काढलं. आता झालेलं असं, आग तर विझली, पण अचानक झालेल्या या जादुई प्रकारामुळे दत्तानंद आणि राजेश दोघेही चक्रावले.
दत्तानंद घाबरून गेला. सॉरी सॉरी म्हणत तो तिथून पळून गेला. राजेश बराच वेळ तसाच डोक्याला हात लावून रस्त्यावर बसून राहिला. त्याला सुद्धा काय झालं हे कळतच नव्हतं. हे सगळं एक माणूस थोडा दुरून पाहत होता. तो दत्तानंदच्या मागून पळत गेला. थोड्या दूर पर्यंत दत्तानंदचा पाठलाग केल्यावर त्या माणसाला दत्तानंद एका कोपऱ्यामध्ये रडताना दिसला. तो माणूस दत्तानंद जवळ गेला. तो म्हणाला, हाय, मी अभिजित निष्काळजे. तुझी कुंडली, पत्रिका वगैरे काय आहे काय? तुझं पंचांग मांडायचे. दारूच्या भपकाऱ्यातून निष्काळजे बोलता बोलता दत्तानंदकडे पाहत होता. एक एक्स्ट्रा नोट आहे. डॉक्टर राजेश त्या झालेल्या प्रकारानंतर हल्ली एका दुसऱ्या मानसोपचार तज्ज्ञाकडून स्वतःचा इलाज करून घेतोय. ठीक आहे.